श्री स्वामी समर्थ। तर सोम प्रदोष कथा। आता बरेच जण उपवास करतात, प्रदोष उपवास असतो, तर ही कथा नक्की ऐका, खूप छान कथा आहे। एका गावामध्ये एका ब्राह्मणीच्या पतीचं निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलाबाळांना घेऊन बाहेर भीक मागण्यासाठी तिला जावं लागत असे। तर ती ब्राह्मणी भीक मागून आपल्या मुलांचं आणि आपलं पोट भरत असे। असे बरेच दिवस चालू होतं। एक दिवस असंच ब्राह्मणी घरी येत असताना तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्हळत दिसला, म्हणजे ओरडत होता तो। तर तिने त्या मुलाला आपल्या घरी आणले। तो मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता। शत्रूंच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्या मुलाच्या वडिलांना त्यांनी पकडून आणलं होतं। त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता। त्यामुळे तो मुलगा इकडे तिकडे फिरत होता आणि त्या अवस्थेत ब्राह्मणीने पाहिल्यावर त्या मुलाला ती घरी घेऊन आली होती। तर तो राजकुमार त्या ब्राह्मणीच्या घरात राहू लागला। तर ही कथा पूर्ण ऐका, मी परत एकदा सांगते कारण खूप छान आहे। मग एक दिवस अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले। ती त्याला मोहित झाली। दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली। त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला। काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न लावून द्यावे, आणि त्यांनीही मग तेच केले। तर ही ब्राह्मणी जी होती ती प्रदोष व्रत करत होती। आपल्या मनोभावे उपवासाच्या परिणामामुळे आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळून लावले। तर राजकुमाराने आपले राज्य परत मिळवले। त्यानंतर राजकुमाराने ज्या ब्राह्मणींचा जो मुलगा होता त्याला आपल्या राज्याचे प्रधान बनवले। याप्रमाणे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे तर राजकुमार आणि जी ती ब्राह्मणी होती त्यांना चांगले दिवस आले। अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करत असतात। म्हणूनच सोमप्रदोष याचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे। सोमप्रदोष व्रताच्या दिवशी इंद्र आणि ब्रह्मयोग तयार होत आहे, जो अत्यंत फलदायी योग आहे। यासोबतच पंचकालची सावली दिवसभर राहील, पण ती शिवाच्या उपासनेमध्ये अडथळा निर्माण करत नाही। भगवान शिव हे सर्व ग्रह, नक्षत्र आणि काळाचे स्वामी आहेत, म्हणून महादेवाला महाकाल असे हे म्हणतात। सोमप्रदोष व्रताची उपासना पद्धत काय आहेत तर ते सांगते। तर प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी वेळ शुभ मानली जाते। सूर्यास्ताच्या 1 तास आधी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा। संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी। तर शिवलिंगाला गाईचे दूध, दही, तूप, मध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा। त्यानंतर शिवलिंगाला पांढरे चंदन लावून बेलपत्र, मदार, फुले इत्यादी अर्पण करायचे। त्यानंतर मंत्र म्हणून 108 वेळा आपल्याला अभिषेक करायचा आहे, म्हणजे पाणी घालायचं आहे शिवलिंगावरती। तर या दिवशी महामृत्युंजय या मंत्राचा जप सुद्धा करावा। यानंतर विधीनुसार पूजा करून आरती करावी। सोमप्रदोष व्रताचे महत्त्व। प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे। सोमप्रदोषावर भगवान शिव आणि पार्वती
त्यानंतर भगवान गणेश, भगवान कार्तिकेय आणि नंदी यांची पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार जे ह्या दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि संपूर्ण दिवस उपवास करतात त्यांना आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि शांत जीवन, सुख हे प्राप्त होते. तसेच विविध आजार असलेल्या लोकांना ह्या सोमप्रदोष व्रतामुळे खूप लाभ मिळालेला आहे. त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे या श्रावण महिन्यात एकदा तरी हे व्रत तुम्ही करू शकता. खूप मनापासून करा. तुमची इच्छा नक्कीच भगवान शंकर पूर्ण करतील. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.